तर मित्रांनो, आज आपल्याला पिरळामधून साप पकडण्यासाठी कॉल आलेला होता. तर आपण चाललो. पप्पू बुदावले यांच्या गाडीमध्ये साप होता. त्यांना म्हणलं एक 5 मिनिटं थांबा, लगेच आलो. मग काय काढली गाडी आणि आलो निघून की त्यांच्या गाडीत थोडंसं इकडं तिकडं बघितलं. नंतर आपल्याला साप दिसलेला. नंतर तिथून आपण दरवाज्यामधून निघत नव्हता साप. मग सोडून दिल्यानंतर ते मागच्या शिटामध्ये गुंतून बसला की मग आपण हळूच त्याला बाजूला घेतला की मग त्याला थोडासा जागेवर सेट करायचा होता, म्हणून थोडंसं खेळवत होतो. खेळल्यानंतर त्याने काढली फणी काढली की मग आपण त्याला थोडासा मोकळा सोडला की ती फक्त पळाय बघत होता. तर त्याला न पळून देता आपण जागेवर बसवला. नंतर तिथली सगळी शूटिंग वगैरे काढायला लागली. शेजारी होती ती. तो जास्त ॲग्रेसिव्ह असल्यामुळं तो सारखा चावण्याचा प्रयत्न करत होता. पण आपण सावधानीने त्याला जागेवर थांबवलं होतं. फक्त मोठा धावतोय बघितलं त्याला. कुठे बघितलं? नंतर आपण बरणी मागवली आणि थोडस बरणीने त्याला खेळवत होतो. मी दिसलोय का चॅनल मला घ्या सगळे थोडासा वेळ आम्हाला बघून द्या. बरं ठीक आहे म्हणलं बघा म्हटलं. मग सगळे आईला मोकळा सोडल्यामुळं शूटिंग काढली सगळी. कसं बघतोय कसा बसल्या ती. दुसरा आपला एक मित्र होता, तो म्हणत होता की मला पण शिकवा साप पकडायला. तर शिकूया म्हणलं त्याला. रोज आपलं मला फोन करत जा, कुठं निघला तर मी तुला करत जाईन, मग तू येत जा, मग तुला शिकवीन. असा बसलेला बाबा नागोबा. हा विषारी साप आहे. त्याचं नाव मराठीतून नाग आहे. त्याला थोडासा शांत गेला. नंतर मग भरणी घेतली. भरणीमध्ये त्याला भरला. मावशीला म्हणलं तिने खाल्लंय नक्की काय, उंदीर खाल्लाय का बेडू खाल्लंय? तर मावशी म्हणल्या बेडू खाल्लंय. ठीक आहे म्हणलं. भरला, ठेवला गाडी, आलू फॉरेस्टला सोडायला. सोडल्यानंतर ती काय बाहेर निघत नव्हता. तो पण काढलं, त्याला म्हणलं बाहेर. परत भरणी पाडायचा प्रयत्न केला, पडत नव्हती भरणी. नंतर एक खडा मारला, भरणी खाली पडल्यानंतर तो बाहेर यायला लागला. बाहेर आला तर तो माझ्याकडेच बघत होता. त्याला असं वाटायला लागलं की मी त्याला मारायला चालू. पण आपण भावांनो त्याला मारणार नव्हतो, त्याला फॉरेस्टमध्ये सोडून द्यायचा होता. आणि तो आपण दिलता. मन बघा, सोडून दिल्यानंतर तो असा फणी काढून माझ्याकडेच बघत बसलेला. एखादी पोरगी पण अशी बघत नाही, असा माझ्याकडे बघत होता. मग काय त्याला सोडला. चला म्हणलं आता हे काही इथनं जायचं दिसत नाही. मग त्याला तिथं सोडला आणि आलो.